नमस्कार मित्रांनो, आज IBPS AFO चे दोन शिफ्ट होत आहेत, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2. एक शिफ्ट दुपारी होती 12 ते 2 आणि दुसरी शिफ्ट संध्याकाळची 4 ते 6 होती. या दोन्ही शिफ्ट मधलं डिटेल अनालिसिस, ॲक्युरेट ॲज इट इज अनालिसिस आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर घेऊन येतोय. हा व्हिडिओ तुम्हाला गेस करण्यासाठी सोपा जाईल की कट ऑफ किती लागू शकेल, किंवा याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की बाकी विद्यार्थ्यांना देखील हा आजचे दोन्ही शिफ्ट मधले क्वेश्चन्स कसे होते, क्लिअर, डिफिकल्टी कशी होती हे पण तुम्हाला इथे व्यवस्थित क्लिअर होईल. तर मित्रांनो, आज या प्री एक्झामचं अनालिसिस डीप मध्ये मी करणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया शिफ्ट फर्स्ट. पहिल्या शिफ्ट मध्ये जर बघितलं, जनरली विद्यार्थ्यांना विचारण्यात आलं मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश या तिन्ही पैकी सगळ्यात डिफिकल्ट कोणता सेक्शन होता, तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा फीडबॅक आला लॉजिकल रिझनिंग. होय मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना लॉजिकल रिझनिंग हा डिफिकल्ट गेलेला आहे. कॉन्ट हा मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणता येईल आणि इंग्लिश बऱ्याच विद्यार्थ्यांना या वर्षी काय म्हणता येईल त्याला एक इझी लेवलचा इंग्लिश वाटलेला आहे. म्हणजे कुठेतरी सगळे काही आम्ही जे अगोदर हिस्ट्रीमध्ये ऐकलं होतं सगळं यावेळेस रिव्हर्स झालं होतं. मागे आम्हाला रिझनिंग इझी वाटायचं, यावेळेस सगळ्यात डिफिकल्ट आलं. कॉन्ट मॉडरेट डिफिकल्ट होतं, इंग्लिश विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जायचं, यावेळेस तो खूप इझी आलाय. तर सगळं काही रिव्हर्स झालंय. चला वन बाय वन डिटेलमध्ये सगळे अनालिसिस चेक करूया. तर कॉन्ट मध्ये रॉंग नंबर सिरीजचे एकूण 5 प्रश्न आले होते, अप्रॉक्सिमेशनचे 5 क्वेश्चन होते, डेटा इंटरप्रिटेशनवर 5 प्रश्न होते, पाय चार्टवर 5 प्रश्न, टेबलवर 5 आणि ग्राफवर देखील 5 प्रश्न होते. मित्रांनो, यामध्ये बॉईज आणि गर्ल्सचे काही क्वेश्चन्स तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन मध्ये दिसले असतील. त्यानंतर मला वाटतं काहीतरी 18,000 व्हॅल्यू होती, असं काहीतरी एक क्वेश्चन होतं, त्यामध्ये 2 ॲव्हरेज व्हॅल्यू काढायच्या होत्या. असे काही प्रश्न तुम्हाला यामध्ये दिसले असतील. त्यानंतर आपल्याला बोट आणि स्ट्रीमचा एक क्वेश्चन आलेला, डेटा सफिशियन्सी 5 प्रश्न आलेले. यानंतर पर्सेंटेज एक क्वेश्चन होता, एजेस एक क्वेश्चन, प्रॉफिट लॉस एक क्वेश्चन, रेल्वे एक आणि पार्टनरशिप एक. हे शुअर आलेले क्वेश्चन्स ॲज इट इज मी तुम्हाला सांगितलेले आहेत. काही प्रश्न कमी पडले असतील पण हे ॲक्युरेट एक्झॅक्टली असंच आलेलं होतं. ओके, पुढे जर बघितलं रिझनिंग मध्ये मित्रांनो, रिझनिंग मध्ये इयर बेस्ड पझल्स हे 5 प्रश्न त्यावर आले होते. सिलॉगिझम वर 4 क्वेश्चन होते आणि सगळेचे सर्व क्वेश्चन्स ओनली आणि ओनली फीवरच होते, जे आजकाल विचारले जात आहेत. यानंतर कंपॅरिझन ऑफ फ्रँक वर 5 प्रश्न, सिटिंग अरेंजमेंट, सर्कल वर 5 प्रश्न होते, डबल लाईन वर 5 प्रश्न होते, ब्लर रिलेशन तब्बल 5 प्रश्नांसाठी आलेलं, स्टेटमेंट अझम्पशन 2 क्वेश्चन्स, डिसिजन मेकिंग किंवा स्टेटमेंट कोर्स ऑफ ऍक्शन याला असं म्हणता येईल, तर त्यावर 2 क्वेश्चन्स होते आणि अल्फा सिरीजवर 2 प्रश्न होते. तर ओव्हरऑल हा रिझनिंगचा असा फर्स्ट शिफ्ट मधला पॅटर्न मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. इंग्लिशकडे जर बघायचा विचार केला, इंग्लिशमध्ये क्लोज टेस्टवर 6 प्रश्न होते, वर्ड स्वाईप 5 क्वेश्चन्स, आरसी 2 आरसी पॅसेज आले. आरसी मध्ये कोविडवर एक होता आणि एअरलाईनवर एक पॅसेज होता. असा हा आपल्याला आरसीचा होता, ज्यावर 9 प्रश्न होते. त्यानंतर सेंटेन्स रिअरेंजमेंटवर 10 प्रश्न आलेले, कॉलम पेअरवर 3 क्वेश्चन्स, एररवर 5 क्वेश्चन्स आणि सेंटेन्स कनेक्टर्सवर 3 क्वेश्चन्स आलेले होते. तर हा होता इंग्लिशचा पॅटर्न. आता मी सांगितल्याप्रमाणे कॉन्ट हा मॉडरेट लेवल होता, रिझनिंग मॉडरेट म्हटल्यापेक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफिकल्ट गेला आणि इंग्लिश इझी लेवल होतं. माझ्या अनुसाराने गुड अटेम्प्ट जो होता 20 ते 22 कॉन्टचे होते. यानंतर 23 ते 27 आहेत, पण मला असं वाटतं 20 ते 23 हा रिझनिंगचा गुड अटेम्प्ट आहे. 27 नाही, 23 पर्यंत देखील गुड आहे. आणि इझी इंग्लिशमध्ये 30 ते 35 लिटरली एवढा इझी क्वेश्चन होता. ठीक आहे, एवढा पेपर इझी होता. हा होता फर्स्ट शिफ्टचा डिटेल अनालिसिस. मित्रांनो, आता सेकंड शिफ्ट कडे चलूया. सेकंड शिफ्ट बद्दल जर विचार केला, यामध्ये कॉन्ट मॉडरेट होतं, रिझनिंग मॉडरेट टू डिफिकल्ट आणि इंग्लिश इझी होतं. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही शिफ्टला इंग्लिश होतं, परंतु सेकंड शिफ्ट मध्ये पहिल्या शिफ्ट पेक्षा मॅथ्स आणि कॉन्ट हे बऱ्यापैकी डिफिकल्ट होतं. जे फर्स्ट शिफ्टला जेवढं मॅथ्स आणि कॉन्ट होतं, रिझनिंग होतं, त्यापेक्षाही मॅथ्स आणि रिझनिंग इथे डिफिकल्ट होतं सेकंड शिफ्टसाठी. बघूया काय विचारण्यात आलं होतं. कॉन्ट मध्ये मिसिंग नंबर सिरीज 5 क्वेश्चन, अप्रॉक्सिमेशन 5 क्वेश्चन्स, डेटा इंटरप्रिटेशन 4 आले होते, ज्याच्यामध्ये पाय चार्ट होता, टेबल होता, ग्राफ होता आणि केसलेट होता आणि अरिथमेटिकवर तब्बल 20 क्वेश्चन्स आले होते. याचमुळे सेकंड शिफ्टला हे थोडंसं कॉन्ट
फर्स्ट शिफ्ट पेक्षा जास्त डिफिकल्ट विद्यार्थ्यांना वाटलं होतं. तसंच रिझनिंग कडे जर विचार केला, रिझनिंग मध्ये पझल्स मन बेसवर 5 प्रश्न होते, सिलोजिझम 3 क्वेश्चन्स, अगेन ओनली अँड ओनली फ्यूअरच होते, कोडिंग डिकोडिंग 4 क्वेश्चन्स, कंपॅरिझन ऑफ रँक 3 क्वेश्चन्स, सिटिंग अरेंजमेंट मध्ये स्क्वेअर 5 प्रश्न, डबल लाईन 5 क्वेश्चन, सर्कल 5 क्वेश्चन, डिरेक्शन सेन्सवर 3 प्रश्न आणि डेटा सफिशियन्सीवर 3 प्रश्न. तर रिझनिंग खरंच टफ होतं मित्रांनो, खरंच रिझनिंग टफ होतं. यासाठी मी गुड अटेम्प्ट जो म्हणेल तो 15 ते 20 म्हणेल. रिझनिंग साठी लिटरली 15 ते 20 सेकंड शिफ्ट साठी मी म्हणेल. राहिला इंग्लिशचा विचार, वर्ड्स वाईज 5 क्वेश्चन, डबल फिलर्स 3 क्वेश्चन्स, आरसी यामध्ये ग्रोसरी इंडस्ट्रीवर 10 क्वेश्चन विचारले होते, दुसरा आरसी डॉल्फिन होता 10 प्रश्न विचारण्यात आले होते, स्टेटमेंट रिअरेंजमेंटवर 5 प्रश्न होते मित्रांनो, कॉलम पेअर 4 क्वेश्चन्स, एरर 3 क्वेश्चन्स, सेंटेन्स कनेक्टर्स यावर होते 3 क्वेश्चन्स. इंग्लिश सेकंड शिफ्टला देखील इझी होता. मी गुड अटेम्प्ट 30 ते 32 इथे असं कंक्लूड करू शकतो. तर हा सगळा विचार लक्षात घेता आता काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की सर एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागेल किंवा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे यावर्षी काही चेंजेस असतील का. ऑब्वियस आहे, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी भरपूर आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ मध्ये बऱ्यापैकी चेंजेस दिसतील, कारण की डिफिकल्टी एक्झॅक्टली रिव्हर्स हो गई. ते म्हणत नाही का, हालात बदल गए, जज्बात बदल गए, वक्त बदल गया. त्यावेळेची त्यासारखीच एक सिच्युएशन यावर्षी IBPS AFO ला आलेली होती. अचानक सगळं काही चेंज झालं होतं. बरं, हरकत नाहीये, पण हे लक्षात असू द्या, डिफिकल्ट जरी असला हे फक्त तुमच्या इंडिव्हिज्युअलसाठी डिफिकल्ट नव्हतं, सगळ्या जगासाठी डिफिकल्ट होतं, राईट. त्यामुळे कट ऑफ त्या सब्जेक्टचा त्या अनुसरून लागण्याची दाट शक्यता असतेच आणि तसंच होतं. पण एक्झॅक्टली किती लागेल यासाठी थोडासा तुम्हाला वेळ काढावा लागेल. पुढच्या काही 1-2 दिवसामध्ये व्यवस्थित डिटेल अभ्यास करून विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करून बरेचसे नॅशनल लेवलचे किंवा बाकी लेवलचे सगळे पोलचा अभ्यास करून मला तुम्हाला सांगता येईल की एक्सपेक्टेड कट ऑफ या वर्षी किती असेल. क्लिअर गाईज. तर 1-2 दिवसाचा थोडासा मी तुमच्याकडून वेळ मागेल. इथंच थांबतोय. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स पर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू सो मच. बाय बाय.